नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून कदाचित तुम्ही थोडे हदराल, पण ही गोष्ट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कल्पना करा, एक वयस्कर महिला वर्ष 70च्या पुढे पूर्णपणे निरोगी, रोज चालणारी, घरकाम करणारी आणि एक दिवस सकाळी उठताच अचानक जमिनीवर कोसळते. ना कोणताही इशारा, ना कोणता मोठा आजारपण आणि सगळं एका क्षणात बदलून जातं. प्रश्न असा आहे की हे अचानक असं होतं का, की आपण दररोज नकळत अशा काही चुका करतो ज्या हळूहळू आपल्याला त्या टप्प्यावर घेऊन जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर केल्या जाणाऱ्या 5 धोकादायक चुका सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्या टाळण्यासाठी अतिशय सोपे पण प्रभावी उपाय सुद्धा सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमची शेवटची चूक सर्वात जास्त धोकादायक आहे, जी बहुतेक लोक ओळखतच नाही. पहिली आणि सर्वात सामान्य चूक म्हणजे झोपेतून अचानक उठणं. अनेक लोक डोळे उघडतात आणि लगेचच उठून उभे राहतात, जणू काही त्यांचं शरीर पूर्णपणे तयार आहे. पण मित्रांनो, वास्तव वेगळं असतं. सकाळी डोळे उघडताच अनेक जण कोणताही विचार न करता थेट उठून बसतात किंवा उभे राहतात. ही सवय इतकी नैसर्गिक झाली आहे की त्यामध्ये काहीही चुकीचं नाही असं कुणालाही वाटत नाही. पण आपल्या शरीराच्या दृष्टीनं ही एक धोकादायक घाई असू शकते, कारण रात्रभर शरीर विश्रांतीच्या खोल अवस्थेत असतं. रक्तप्रवाह मंदगतीनं चालू असतं आणि शरीरातील स्नायू पूर्णपणे शिथिल झालेले असतात. अशा अवस्थेत अचानक हालचाल केल्यास शरीराला त्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी वेळच मिळत नाही. परिणामी काही क्षणांसाठी मेंदूपर्यंत जाणारा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो आणि यामुळे अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढते. ही परिस्थिती अनेकदा इतकी सूक्ष्म असते की लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. उठल्यानंतर काही सेकंदासाठी हलकं चक्कर येणं, डोळ्यासमोर काळक जाणवणे किंवा पायामध्ये अचानक अशक्तपणा जाणवणं ही लक्षणं अनेकांना अनुभवायला येतात, पण ती गंभीर आहेत हे लक्षात घेतलं जात नाही. विशेषतः वय वाढल्यानंतर शरीराची प्रतिक्रिया देण्याची गती कमी होते, त्यामुळे अशा क्षणिक बदलांचा परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो. दुर्दैवानं अनेक वेळा या छोट्या असंतुलनामुळे लोक पडतात आणि त्यातून फ्रॅक्चर किंवा इतर गंभीर दुखापती होण्याचा धोका वाढतो. यावर उपाय मात्र अत्यंत सोपा आणि पूर्णपणे आपल्या हातात आहे. सकाळी उठताना शरीराशी थोडं संयमानं वागणं आवश्यक आहे. डोळे उघडल्यानंतर लगेच उठण्याऐवजी काही क्षण शांतपणे पडून राहा. 2-3 वेळा खोल श्वास घ्या, हातपाय हलकेच हलवा आणि शरीराला जाग होण्याची संधी द्या. त्यानंतर हळूहळू बसून काही सेकंद स्थिर बसा आणि जेव्हा तुम्हाला पूर्णपणे संतुलित वाटेल तेव्हाच उभे राहा. ही छोटीशी सवय केवळ पडण्याचा धोका कमी करत नाही, तर तुमच्या दिवसाची सुरुवातही अधिक सुरक्षित आणि स्थिर बनवते. रात्रभर झोप घेत असताना आपल्याला असं वाटतं की शरीर पूर्णपणे विश्रांती घेत आहे, पण प्रत्यक्षात आत अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सतत सुरू असतात. श्वासोच्छवास, पेशींची दुरुस्ती, हार्मोन्सचं संतुलन, या सगळ्यांसाठी शरीर पाण्याचा वापर करत असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते. ही कमतरता आपल्याला जाणवत नाही, कारण तहान ही भावना लगेच जागृत होत नाही, पण तरीही शरीराला त्या क्षणी सर्वात जास्त गरज असते ती पाण्याचीच. दुर्दैवानं अनेक लोक या नैसर्गिक गरजेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि दिवसाची सुरुवात थेट चहा, कॉफी किंवा इतर पेयांनी करतात. जेव्हा शरीराला आवश्यक तेवढं पाणी मिळत नाही, तेव्हा त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो. रक्त अधिक घट्ट होऊ लागतं, त्यामुळे त्याचा प्रवाह मंदावतो आणि हृदयाला ते पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे सकाळपासूनच थकवा जाणवू लागतं, डोकं जड वाटतं आणि काही वेळा चक्कर येण्याची शक्यता वाढते. दीर्घकाळ या सवयीमुळे शरीरावर अनावश्यक ताण निर्माण होतो, ज्याचा परिणाम पुढे गंभीर स्वरूपात दिसू शकतो. विशेषतः वय वाढल्यानंतर शरीराची तहान ओळखण्याची क्षमता कमी होत जाते, त्यामुळे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन अधिक सहजपणे वाढू शकतं आणि त्याचे दुष्परिणाम अधिक तीव्र होऊ शकतात. यासाठी उपाय अत्यंत साधा आहे, पण परिणाम खूप मोठा देणार आहे. सकाळी डोळे उघडल्यानंतर इतर कोणत्याही गोष्टीकडे वळण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. शक्य असल्यास कोमट पाणी प्या, कारण ते शरीराला अधिक सहजपणे स्वीकारता येतं आणि पचन प्रक्रियेतही मदत करतं. मित्रांनो, इच्छेनुसार त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळू शकता, त्यामुळे शरीराला ताजेपणा मिळतो. ही छोटीशी कृती तुमच्या शरीराला आतून पुन्हा सक्रिय करते, रक्ताभिसरण सुधारते आणि दिवसाची सुरुवात अधिक हलकी, ताजेतवानी आणि संतुलित बनवते. सकाळची सुरुवात अनेकांसाठी कॉफीच्या सुगंधानंच होत असते. तो गरमागरम घोट घेता शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटतं, डोळे उघडतात आणि दिवसाची धावपळ सुरू करण्याची तयारी होते. पण या सवयीच्या मागे एक अशी गोष्ट लपलेली असते जी आपण बहुतेक वेळा दुर्लक्षित करतो, ती म्हणजे रिकाम्या पोटी घेतलेली कॉफी शरीरावर कसा परिणाम करते.
रात्रीच्या उपवासानंतर पोट पूर्णपणे रिकामं असतं, त्यावेळी ते खूप सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील असतं. अशा वेळी थेट कॉफी घेतल्यास शरीराला अचानक एक उत्तेजना मिळते, पण ती नैसर्गिक नसून कृत्रिम असते, जी पुढे जाऊन पचन संस्थेवर दबाव निर्माण करू शकते. कॉफीमध्ये असलेला कॅफेन पोटामध्ये आम्ल निर्मिती वाढवतं आणि जेव्हा पोटामध्ये अन्न नसतं तेव्हा हे आम्ल थेट पोटाच्या आतील भिंतीवर परिणाम करतं. सुरुवातीला फक्त सौम्य जळजळ, हलकी अस्वस्थता किंवा ढेकर येणं इतकंच जाणवतं, पण हळूहळू ही समस्या वाढत जाते. काही लोकांना ऍसिडिटी, छातीमध्ये जळजळ, अपचन किंवा पोटदुखीचा त्रास सुरू होतो आणि दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सकाळच्या वेळी कॉफी घेतल्यामुळे शरीरामध्ये ताण निर्माण करणाऱ्या हॉर्मोन्सची पातळीही वाढू शकते, ज्याचा परिणाम मनस्थिती, झोप आणि पचन यावर होत असतो. ही सगळी प्रक्रिया शांतपणे घडत राहते, त्यामुळे अनेकांना तिचा अंदाजही येत नाही. पण मित्रांनो, या सवयीमध्ये छोटासा बदल करून आपण मोठा फरक घडवू शकतो. कॉफी घेण्याआधी काहीतरी हलका आणि पचायला खूप सोपं खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. उदाहरणार्थ एक केळ, थोडे भिजवलेले बदाम, थोडे सुकामेवे आणि अगदी साधं बिस्किट सुद्धा पोटाला आधार देऊ शकतं. यामुळे पोटात तयार होणारा आम्ल अन्नासोबत मिसळतं आणि त्याचा थेट परिणाम पोटाच्या भिंतींवर होत नाही. त्याचबरोबर सकाळी आधी पाणी पिण्याची सवय लावली तर शरीर अधिक संतुलित राहतं. ही साधी पण शहाणी सवय तुमच्या पचन संस्थेचं संरक्षण करतं आणि कॉफीचा आनंदही कोणत्याही त्रासाशिवाय घेता येतो. सकाळी डोळे उघडताच अनेकांना एक गोष्ट जाणवते, शरीर थोडंसं जड वाटणं, हातापायांना हलवताना हलकीशी कडकपणा जाणवणं, पाठीमागे ताण किंवा मान वळवताना थोडासा त्रास होणं. पण याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं की हे अगदी सामान्य, थोड्या वेळानं आपोआप ठीक होईल आणि म्हणून आपण लगेच उठून आपल्या कामाला लागतो. पण ही सकाळची अकड ही केवळ एक साधी भावना नसते, तर ती शरीराकडून येणारी एक सूक्ष्म सूचना असते. रात्रभर शरीर एका स्थितीत राहिल्यामुळे स्नायू आणि सांधे निष्क्रिय अवस्थेत जातात, रक्ताभिसरण थोडंसं मंदावलेलं असतं आणि शरीराला पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी थोडा वेळ लागतो. अशा वेळी आपण जर शरीराला वेळ न देता थेट हालचाली सुरू केल्या तर आपण नकळत अजूनही झोपेत असलेल्या स्नायूंवर ताण टाकतो. ही घाई अनेकदा पुढे जाऊन समस्या निर्माण करते. सुरुवातीला काहीच विशेष जाणवत नाही, पण हळूहळू स्नायूंमध्ये ताण वाटू लागतो, सांध्यांवर अनावश्यक दबाव येतो आणि शरीराची नैसर्गिक हालचाल बिघडू लागते. विशेषतः वय वाढत गेल्यावर शरीराची लवचिकता कमी होत जाते आणि अशा वेळेस ही छोटीशी दुर्लक्ष केलेली सवय मोठ्या दुखापतीचं कारण ठरू शकते. एखादं चुकीचं पाऊल, अचानक संतुलन बिघडणं किंवा स्नायू ताणून घेणं, ह्या सगळ्यांचा उगम अनेकदा सकाळच्या त्या काही मिनिटांमध्ये असतो, जेव्हा शरीर अजून पूर्णपणे तयार नसतं. अनेकांना हे समजत नाही की शरीर हळूहळू तयार होत असतं आणि आपण त्याला वेळ दिला नाही तर त्याची किंमत पुढे जाऊन मोजावी लागू शकते. यासाठी फार काही कठीण करण्याची गरज नाही, फक्त थोडी जागरूकता आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर लगेच उभं राहण्याऐवजी काही मिनिटं स्वतःसाठी काढा. अंथरुणावरच पडून हातपाय लगेच हलकेच ताण, पायांच्या बोटांना हालचाल देणं, हातावर उचलून शरीर ताणणं, हळूहळू एका बाजूला दुसऱ्या बाजूला फिरणं, या अगदी साध्या हालचाली शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढवतात आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय करतात. त्यानंतर हळूहळू बसून खांदे फिरवणे, पाठ सरळ करणं, यामुळे शरीर अधिक सज्ज होतं. या 2 ते 3 मिनिटांच्या छोट्याशा सवयीमुळे तुम्ही केवळ दुखापती टाळत नाही, तर तुमचा संपूर्ण दिवस अधिक हलका, आरामदायी आणि ऊर्जावान बनवू शकता. मित्रांनो, शरीराला दिलेला हा छोटासा वेळ म्हणजे त्यांच्या विषयी दाखवलेला आदर असतो आणि शरीर त्याचा प्रतिसाद दीर्घकाळ निरोगीपणानं देतं. सकाळी उठल्यावर आपण कसे उभे राहतो याकडे बहुतांश लोक कधीच लक्ष देत नाहीत. ही एक साधी आणि रोजची कृती आहे की ती आपोआप घडते आणि म्हणूनच तिच्यामध्ये दडलेला धोका आपल्याला जाणवत नाही. अनेक जण अंथरुणातून उठताना पाठ थोडी वाकलेली ठेवतात, खांदे पुढे झोकलेले असतात आणि नजर आपोआप खाली जमिनीकडे जाते. ही मुद्रा सुरुवातीला फारशी चुकीची वाटत नाही, पण ती हळूहळू शरीराची सवय बनते. दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झाल्यावर शरीराच्या हालचालींचा पाया कमकुवत होतो. शरीराचा समतोल, उभं राहण्याची स्थिरता आणि हालचालींची अचूकता, या सगळ्यांवर त्याचा परिणाम होऊ लागतो आणि आपण नकळत शरीराला चुकीच्या दिशेनं ढकलत राहतो. पकडलेल्या स्थितीत उभं राहणं केवळ बाह्य दिसण्यापुरतं मर्यादित नसतं, तर त्याचे परिणाम शरीराच्या आत खोलवर जाणवतात. अशा मुद्रेमुळे छातीवर आणि फुफ्फुसांवर दबाव येतो, ज्यामुळे श्वास पूर्णपणे घेणं कठीण होतं आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनची कमतरता म्हणजे ऊर्जा कमी होणं, पटकन थकवा येणं, चक्कर येणं किंवा मनामध्ये गोंधळ निर्माण होणं. इतकंच नव्हे तर शरीराची ही स्थिती आपल्या मनावरही परिणाम करते. झुकलेल्या अवस्थेत राहिल्यामुळे मनामध्ये असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव आणि उदासाची भावना वाढू लागते. दीर्घकाळ ही सवय कायम राहिली तर शरीराची नैसर्गिक रचना बदलू शकते. पाठीचा कणा वाकू शकतो आणि सांध्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. मात्र या सगळ्यापासून वाचवण्यासाठी सोपा उपाय अगदी आहे.
फक्त थोडी जागरूकता आणि आपल्या सवयींमध्ये छोटासा बदल. सकाळी उठताना जाणीवपूर्वक शरीर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. अंथरुणावरून बसल्यानंतर पाठ ताठ करा. खांदे हलकेच मागे खेचा आणि हनुवटी जमिनीशी समांतर ठेवा. उभं राहताना पाय जमिनीवर घट्ट ठेवा आणि नजर सरळ समोर ठेवा. सुरुवातीला ही सवय जाणीवपूर्वक करावी लागेल, पण काही दिवसातच ती नैसर्गिक वाटू लागले. या छोट्या बदलामुळे तुमच्या शरीरामध्ये स्थिरता वाढेल, श्वास अधिक मोकळा होईल आणि मनात एक वेगळी सकारात्मकता निर्माण होईल. हे फक्त उभं राहण्याचा मंत्र नाही, तर स्वतःकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे, जो तुम्हाला अधिक मजबूत, आत्मविश्वासी आणि ऊर्जावान बनवत असतो. आपण रोज करत असलेल्या या छोट्या चुका कदाचित आज काहीच त्रास देत नाहीत, पण त्या हळूहळू तुमचं आरोग्य कमजोर करत असतात आणि एक दिवस अचानक त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. पण चांगली बातमी अशी आहे की हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. आजपासून फक्त काही छोट्या सवयी बदलल्या तर तुमचं भविष्य अधिक सुरक्षित, निरोगी आणि ऊर्जावान बनवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.